7 वरती धावफलक. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. पुन्हा एकदा सुमित पवार. उपस्थित तमाम पुन्हा एकदा सगळ्यांचं माझे गुणलेखक ऑफलाईन स्कोर आमचे निखिल दादा तांबे आहेत. ऑफिशियल स्कोरर जर आपण पाहिलं तर आमचे विजय आहेत. आमचे दोन्ही कॅमेरामॅन किरण आहेत, संकेत आहेत आणि अमितजी भुजबळ हे स्वतः टेक्निशियन म्हणून आहेत. यांचं सर्वांचं स्वागत. इथे इथे झेल झालाय. नाईस स्कॉट. विकेट. पलीकडचा कॅमेरा, पलीकडचा पॉइंटचा कॅमेरा इकडे जरा स्टेजवर फिरवा. याच्याकडे आदर्श शिक्षक सन्माननीय सुनीलजी सानप सरांचं आगमन झालेलं आहे. त्याचबरोबरीने आदरणीय बाळासाहेब जाधव सर आमच्या दोन्ही गुरुवर्यांचं याच्याकडे आगमन झालेलं आहे. मी त्यांचं स्वागत करतो. घेऊन जातो पुढे त्या सामन्याकडे. पहा मैदानाच्या मध्ये 7 वरती धावफलक आहे. 7 रन. नवीन बॅटर मैदान दाखल होणार आहे. पराग औरंगे समोर सुमित पवार. पायावरती टाकलाय. याही वेळेस चेंडू डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. 4 रन. परागांना आलाय आणि आल्या आल्या त्याच्या बॅटमधून आलेला चौकार आहे. सुमित वरती आक्रमण आहे. यावेळेस टॉप पेज घेतलाय. टॉप पेज घेतलाय चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये. आताच्या 2 धावा आहे. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे जाईल. स्कोरबोर्ड वरती आपण पाहिले गेले तर धावफलकावरती धावा ज्या आहेत त्या 13 धावा. सामन्याकडे आपण बघूयात. मैदानाच्या मध्ये पुढे एकदा स्कोरबोर्ड वरती धावा 13 वरती धावफलक आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुढे एकदा बघायचंय. सुमित षटक क्रमांक संपलेले पहिलं. आता नवीन विशाल कौर. हॅलो.
सामन्याकडे तुम्हाला ते घेऊन जातोय मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा बघायचं आहे. धावफलकावरती धावा ज्या आहेत त्या 18 धावा परागांना औरंगे यांच्यासाठी प्राइज आलेलं आहे. परागांनाने जर वैयक्तिक अर्धशतक पूर्ण केलं तर यश एंटरप्राइजचे ओनर सुनील भाऊ रेड्डी यांच्या वतीने 2000 रुपयाचं पारितोषिक. यावेळेस लेक्सिकच्या थोडासा बाहेर टाकलेला चेंडू होता. पहा व्हाईट बॉलची घोषणा, अतिरिक्त धाव इथे जरूर आलेली आहे. स्वराज्य चषक, मावळ तालुक्याचा स्वाभिमान, मावळ तालुक्याचा अभिमान, मावळ तालुक्याचा वर्ल्ड कप म्हणून मात्र ओळखली जाणारी स्पर्धा स्वराज्य चषक. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. विशाल कौर राईट आर्म राऊंड द विकेट. हलक्या त्यावेळेस स्टेअर केला लेमन कट. आज मुख्य व्यासपीठावरती आम्ही पाहिलं तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उर्से गावातील सगळे विद्यार्थी आज मुख्य व्यासपीठावरती क्रिकेटचा आनंद घेत आहेत. आणि आनंद आपण पाहतो ना की माणसाला आनंद शोधता आला पाहिजे. शोधल्याने सर्व काही सापडतं. संतांनी सांगितले शोधल्याने परमेश्वरही सापडतो. पराग औरंगेसाठी सुनील भाऊ रेड्डी यांच्या वतीने मात्र 2000 रुपयाचं पारितोषिक. वैयक्तिक अर्धशतक जर पूर्ण केलं तर सामन्याकडे बघायचं. पुढे येतात स्ट्रायकिंग एंडला शनी बेनिशिरू. हा चेंडू इथे बघायचं लेक्सिकच्या थोडासा बाहेर होता चेंडू. इट्स अ व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव आली. अतिरिक्त धावाने स्कोरबोर्ड वरती आपण बघूयात पुन्हा एकदा धावफलक थोडासा आकार बदलणार आहे. धावफलकावरती 21 लॉस ऑफ 1 विकेट. तेजस बोर्डे आपण पाहिलं तर फार वेळ उभा राहू शकला नाही. 2 धावा बनवत तो बाद झालाय. शनी बेनिशिरू आणि दुसऱ्या बाजूला पराग औरंगे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. विशाल तयार आहे. पुढे सरसावले होते. पावलांचा वापर इथे होता. बॅट आणि बॉल मधला संपर्क नाहीये. स्वतःवरची निराशा स्पष्ट दाखवली शनीने. हा चेंडू इथे मैदानामध्ये पूर्णपणे डॉट आलाय. परंतु मला वाटतं सुमितकडे वेळ होता, कारण शनीने खूप लवकर क्रीज सोडून दिलं होतं. पुढे आला होता खूप निघून तो. आणि आता मैदानामध्ये बघायचं ते चेंडू डॉट आलेला आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. पुढे त्या मैदानाच्या आतमध्ये विशाल कौर इथे तयार आहे. दुसऱ्या बाजूला आमचे सगळे आयोजक मग उमेश भाऊ धामणकर आहे, समीर भाऊ शिंदे, लाला दौंड, तुषारदादा ठाकूर, आदेश ठाकूर, बाळाभाऊ धामणकर, दिनेश मालपुडे, आमचे विजयजी काळे. या सगळ्या आयोजकांची मेहनत खरोखर दरवर्षी नाविन्याने स्वराज्य चषकाची तयारी करते. दरवर्षी नवीन नवीन बदल. आणि मला वाटतं बाळाभाऊ यांच्यासोबत आमची नेहमी चर्चा असते की जर तुम्ही काळानुसार स्वतःमध्ये बदल केला नाही तर लोक एक दिवस तुम्हाला बदलून टाकतील. त्यामुळे बदल हा काळाची गरज आहे. माणसाने बदललं पाहिजे. समोर पराग औरंगे पुण्यात बघायचं तयार आहे. स्ट्रायकिंग एंडला बघायचं आहे. पराग यावेळेस अन्नाच्या बॅटमधून उडवलाय बॉलला, परंतु बघायचंय आता धावा किती मिळणार आहेत. ते आताच्या 2 धावा आहेत. 2 धावा इथे मिळतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या आपण बघूयात. आता धावफलकावरती धावा ज्या आहेत 24 धावा आहेत. 2 षटकांचा खेळ संपलाय. आणि आता बघायचं गोलंदाजीसाठी तो गोलंदाज मात्र बदलला जाईल, पण घेऊन जाईल आमचे डीजे कडे. आणि पुन्हा एकदा आमच्या विद्यार्थ्यांचा आनंद बघूयात.
ठीक. सामन्याकडे आपण पुढे आता वळूयात. सामन्याकडे मैदानामध्ये बघायचं आता धाफलकावरती धावा 25 धावा. सुमित पवार गोलंदाजीसाठी इथे मैदानाच्या मध्ये आपण बघतोय पुढे एकदा इथे आलेला आहे. थोडीशी आपण पाहिले तर मैदानामध्ये असणारी शांतता पराग औरंगे विरुद्ध सुमित पवार. यावेळेस पुन्हा पायावरती टाकलेला चेंडू फ्लिक ऑफ द रिस्टचा वापर करताना टीप स्क्वेअर लेग मध्ये चेंडू इथे खेळला जातो आणि तोपर्यंत बघायचं मैदानामध्ये आलेली एक सिंगल आहे. या एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आपण बघणार आहोत धाफलकावरती पुन्हा एकदा 26-26. आपण पाहतो ना की मैत्रीचं नातं आणि त्याचबरोबरीने गावचं गाव पण टिकवायचं असेल तर त्यासाठी गावचे राजकीय मतभेद असू द्या किंवा एकमेकांमधले मतभेद हे थोडंसं बाजूला सारून ठेवावं लागतं. पुन्हा एकदा पायावरती टाकले चेंडू होता. धाफलकाकडे आपण बघूयात पुन्हा एकदा मैदानाच्या मध्ये धाफलकावरती धावा. सामन्याकडे पुढे जायचंय मैदानाच्या मध्ये आपल्याला एक धाव इथे पुढे आली आहे. हेच कॅल्क्युलेट क्रिकेट याला म्हणतात ना की ज्यावेळेस एखाद्या गोलंदाज चांगला स्पेल सुरू असतो पाठीमागे बॉल आहे तो मला वाटतं मैदानामध्ये टाकायचा आहे. पलीकडे प्रेक्षक आहेत ना आपले. गोलंदाज सुमित समोर मात्र असेल शनी. हलक्यात पुण्यात स्टेअर केलाय. चांगल्या गोलंदाजाचा सन्मान करणं हेच क्रिकेट. चांगल्या गोलंदाजाचा आदर करणं हेच क्रिकेट. कारण जीवन आणि क्रिकेटमध्ये खूप साम्य आहे. ज्यावेळेस आपला बॅट पॅच असतो ज्यावेळेस आपला संघर्ष असतो अशा वेळेस काही चेंडू सोडून द्यावे लागतात. प्रेक्षक तिथे पलीकडच्या बाजूला उभे थोडस बाजूला पाठीमागे बसा. हो हो हा चेंडू यावेळेस मैदानामध्ये बघायचं थोडासा पायावरती टाकले चेंडू होता. तर मॅच कडे आपण पुढे वळूयात. प्राइज आता असणार आहे या ठिकाणी उर्सेगावचे उत्सव कमिटीचे अध्यक्ष आणि माजी सरपंच उमेश भाऊ दामणकर यांच्या वतीने प्राइज आहे की परागावनं अण्णा औरंगे परागांना औरंगेने जर पराग औरंगेसाठी प्राइस तर आहेच. यावेळेस क्रॉस द बॅट खेचला बॉलला मिड विकेट मध्ये एकही नाही मौका सीधा चौका फॉर रन. थँक्यू. पहा इथे कुणी 3 षटकार 3 विकेट कुणी घ्या त्यांच्यासाठी उर्सेगावचे उत्सव कमिटीचे अध्यक्ष आणि माजी सरपंच उमेश भाऊ दामणकर यांच्या वतीने 1000 रुपयाचा पारितोषिक आहे. विशाल तयार आहे. क्रॉस द बॅट आणि त्याचबरोबरीने परागांना औरंगे आणि शनी बेनीशिरूर या 2 खेळाडूपैकी कुठल्याही फलंदाजाने जर वैयक्तिक अर्धशतक पूर्ण केलं यस एंटरप्राइजेसचे ओनर सुनील भाऊ रेड्डी यांच्या वतीने 2000 रुपयाचा पारितोषिक या कुठल्याही खेळाडूने जर वैयक्तिक अर्धशतक पूर्ण केलं तर. आपण पाहतो ना मित्र असावा तर कसा असावा हे परागांना सांगायची गरज नाही. गोलंदाज तयार विशाल राईट आर्म राऊंड द विकेट. हो 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 शफल झाले. चाका बनवून फटका इथे खेळायचा प्रयत्न होता आणि धाफलकावरती धावा 34 वरती धावफलक.
स्कोरबोर्ड वरती 34 आहे. चौथं षटक मैदानामध्ये प्रगती पथावर असताना विशाल कौर या मैदानावरती आपण 8-8 षटकांमध्ये बघितलेले आहेत. 100 धावा प्लस होताना बघितलेले आहेत. यावेळेस रिव्हर्स पुल आणि चेंडू झालाय गुल. 1 बाउल चौकार. नऊवारी साडी नेसून बाई गेली गडी आणि मागं गाडाला गेलो अखेरच्या पुकडी. नऊवारी साडी नेसून बाई गेली गडी मागं गाडाला गेलो अखेरच्या पुकडी. थँक्यू. हिंद केसरी फायनल सम्राट सन्माननीय सागर शेठ कारके यांचं इकडे आगमन झालंय. त्याचबरोबरीने हुसेफभाई मुलानी यांचं देखील आपण पाहतो या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आमच्या दोन्ही अतिथींचं स्वागत. पुन्हा एकदा उडवलंय. उडी 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 और यू कैन सी द स्टैंड में जाके जुड़ी सिक्सर. DJ Parth. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार आहे. पुढे एकदा विशाल. आता चेंडू सोडून दिलाय चेंडूला. हा चेंडू बाहेर टाकलेला वाईट बॉल. पराग औरंगे दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय शनी बेनी शिरूर. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. आज आमच्या पाहिलं तर बरेचसे लहान विद्यार्थी खऱ्या अर्थानं मनसोक्त मात्र या स्वराज्य चषकामध्ये ते आनंद घेत आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये पुढे येते तयार असेल आता विशाल कौर. या चौथ्या षटकातला आपण पाहतोय हा शेवटचा चेंडू आहे. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता. यावेळेस डीप कव्हरला प्रोटेक्शन आहे. एक सिंगल तर आली. दुसऱ्या धावेसाठी नकार कळवला जातो. एका धावेवरती समाधान. एक सिंगल आली एका धावेच्या मदतीने. संघाची धावसंख्या 47. 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. 4 षटकं संपलेली आहेत. आठ षटकांचा सामना आहे. आज आपण पाहिलं तर चर्चा आपण करतोय की एकच आमचे सगळे विद्यार्थी आज आनंद घेत आहेत. हे उरसे गावचं येणारं भविष्य आहे जे आज आपल्या सोबत आहे. स्पर्धेच्या मित्रांनो पाहतोय स्वराज्य स्पोर्ट्सचे ओनर आणि चिक्या बैलाचे मालक आकाशप्पा दौंड यांचं आगमन झालेलं आहे. आप्पा आपलं स्वागत आहे. लहानपण देगा देवा मुंगी साखरे चारावा. हे लहानपण आहे. कागदाची नाव होती. पाण्याचा किनारा होता. आईवडिलांचा सहारा होता. खेळण्याची मस्ती होती. मन हे वेडे होते. कल्पनेच्या दुनियेत जगत होतो. कुठं आलो या समजूतदारीच्या दुनियेत. ते लहानपणच फार सुंदर होतं. बाळाभाऊ, परमेश्वर जर समजा तुमच्या समोर आला आणि परमेश्वराने विचारलं बाळाभाऊ तुम्हाला काय व्हायचंय, तर मला वाटतं उत्तर एकच असेल, काही नाही, पुन्हा लहान व्हायचंय. परागसाठी प्राइज आलेलं आहे. परागने जर वैयक्तिक अर्धशतक पूर्ण केलं तर महाराष्ट्र पोलीस टिंकू दीक्षित साहेब यांच्या वतीने 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. कुणालाही प्रश्न विचारू द्या, प्रत्येकाचं उत्तर एकच असेल, पुन्हा लहान व्हायचंय. बालपण ते बालपण असतं. गोलंदाजीसाठी गोलंदाज आता मात्र आलाय सुदेश. पहिलाच बॉल होता. पहिलाच बॉल इथे अक्षरशः आपल्या बोटांची जादू दाखवली. फिंगर रोल केले. उलट दिशेने फटका खेळायचा होता. खऱ्या अर्थानं मावळ प्रीमियर लीगच्या ऑक्शन मध्ये सुदेश आणि सिद्धेश मधला मोठा आपण पाहिलं तर चर्चेचा विषय राहिला.
गोलंदाज तयार पुन्हा एकदा सुदेश. यावेळेस जागा बनवली आणि मिड विकेटला सिक्सर. थँक्यू. तुम्हाला सगळ्यांना नाचायला संधी देणार आहे. फक्त एवढे 4 षटक संपू द्या, सगळ्यांना पुढे यायचंय. ठीक. सामन्याकडे मैदानाच्या मध्ये बघायचं पुढे त्या मॅच कडे मी तुम्हाला इथे घेऊन जाणार आहे. 5 षटकं संपलेली आहेत. 5वं षटक सुरू आहे, माफ करा. षटकार खेळलाय. त्यानंतर मात्र आपण पाहतो विकेटही येताना आपल्याला पाहायला मिळाली. नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानाखाली ते होईल आता पंकज ठाकोळ. काल आपण 16 जानेवारी स्वराज्याचे धाकले धनी हिंदवी स्वराज्याचे आपण पाहिले गेले तर दुसरे छत्रपती शंभूराजेंचा राज्याभिषेक सोहळा काल अनेक गडकोट किल्ल्यांवरती मात्र साजरा होताना पाहिला. आज बघायचं मैदानाच्या मध्ये धापलकावरती आता 54 धावा आहेत. 5वं षटक इथे प्रगती पथावरती असताना पराग आवरंगेवरती आपण पाहिलं गेलं तर उमेश भाऊ दामणकर, सुनील भाऊ रेड्डी यांच्या वतीने परागने जर वैयक्तिक अर्धशतक पूर्ण केलं तर फार मोठं पारितोषिक लावलेले आहेत. पुन्हा एकदा क्रॉस द बॅट इथे खेळायचा प्रयत्न होता. पराग आवरंगे नाखुश असतील इथे, कारण त्यांना माहिती आहे की या मैदान म्हटलं की फलंदाजांसाठी नंदनवन आहे. हे मैदान म्हटलं की फलंदाजांसाठी आपण पाहिलं तर धावेंचा पाऊस हे मैदान पाडतं. हे मैदान म्हटलं की मावळ तालुक्या क्रिकेटसाठी ही दिवाळी आहे. ही प्रेक्षकासाठी असणारी दिवाळी आहे. इथे चौकार आणि षटकाराचे फक्त फटाके फुटतात. गोलंदाज तयार. पुन्हा त्या फटका फेसलाय. उंच गेलेला चेंडू होता. चेंडू इथे नुमॅन्स लँड मध्ये चेंडू इथे डिलिव्हर होतोय. निर्मनुष्य जागा इथे निवडलेली आहे. संघाची धावसंख्या पलीकडच्या बाजूला 2 मित्र आहेत. स्कोरबोर्ड वरती 56 धावा आहेत. 56. हा बघा आमचे मग तिथे प्रेक्षक बाबा धन्यवाद. सामना आपण मैदानामध्ये बघतोय. पुढे एकदा श्रीराम 11 लोणावळा विरुद्ध नायरा 11 वराळे. हा सामना आपण मैदानाच्या मध्ये बघतोय. खऱ्या अर्थानं बायकर मॅन सुमित पवार वरती सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत. या सीझन मध्ये ज्या फॉर्म मध्ये तो राहिलेला आहे. बॅटिंग पॉवर प्ले. या स्पर्धेचे चेअरमॅन सन्माननीय विजयजी कारके यांचा देखील या क्षणी आगमन झालेलं आहे. त्यांचंही स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. पहा वेळ लावलेला आहे. पुण्याच्या संघनायकाचं लक्ष वेधणार आहे मी. 10:30 ला पहिला बॉल टाकलाय आपण. 10:03 ला
आणि त्यामुळे 10-30 झालेले जाता. म्हणजे अजून तुमच्याकडे 8 मिनिटं आहेत. 8 मिनिटांमध्ये तुम्हाला 2 षटकं टाकायची आहेत. वेळेला महत्व आहे. मला वेळेचं महत्व जाणणं गरजेचं आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज मयूर अवचट, समोर पराग औरंगे. पहिलाच बॉल उलट दिशेने, स्विच हिट, सिक्सर. थँक्यू. पहिलाच बॉल पराग औरंगे नावाचं वादळ इथे मैदानामध्ये मित्रांनो घोंगावतोय. 62 वरती धावफलक आहे. अन्ना इज बॅक. त्यावेळेस लेग सिक्सच्या बाहेर टाकलेला चेंडू आहे. हा चेंडू वाईड. परागांना औरंगे अनेक मैदान या पट्ट्याने गाजवलेली आहेत. मावळचं क्रिकेट तर गाजवलं. पुण्यात जिल्ह्याचं क्रिकेट गाजवलं. रायगडचं क्रिकेट गाजवलं तो पराग औरंगे. अनेक खेळाडू घडवलेत या पट्ट्याने. समोर मयूर. यावेळेस क्रॉस बॅटीने खेळायचा प्रयत्न होता. चेंडू डॉट. पराग औरंगेचं वैयक्तिक अर्धशतक पूर्ण केलं तर उर्सेगावचे उत्सव कमिटीचे अध्यक्ष आणि माजी सरपंच उमेश भाऊ धामणकर यांच्या वतीने 1000. यस इंटरप्राइजचे ओनर सुनील भाऊ रेड्डी यांच्या वतीने पराग औरंगेचं अर्धशतक पूर्ण केलं तर 2000 रुपयाचं पारितोषिक. हे प्रेम कमावले पराग औरंगेने. लोअर फुल टॉस आहे परंतु चेंडू मात्र सुसाट वेगाने चाललाय. सीमारेषेच्या बाहेर 4 रन. अगरत्न सारखी जतना केली, अगरत्न सारखी जतना केली आणि लग्न होऊन जावं ती सासरी जाते. अग चिमणी माझी उडून गेली. थँक्यू. या स्पर्धेच्या मित्र आपण पाहतोय जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सन्माननीय बाळासाहेबजी जाधव सरांचं आगमन झालेलं आहे. सर आपलं देखील स्वागत विनंती करतो या मुख्य व्यासपीठावर. सामन्याकडे जाऊयात आपण बघूयात. पुण्यात चौकारचा खेचलाय. समोर पराग औरंगे. हो शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न केलाय तिथे. आताच्या 2 धावा. 2 धावा इथे आलेल्या आहेत. या 2 धाव्यांच्या मदतीने संघाची धावसंख्या या स्पर्धेच्या मित्र पहिलवान अविनाश दादा सावंत यांचं देखील यशस्वी आगमन झालंय. मॅच कडे आपण जाऊयात. पुढे येतात गोलंदाजीसाठी गोलंदाज सय्यार. पुढे येतात इथे हा चेंडू. यावेळेस बघायचंय मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर होता. संघाची धावसंख्या जर आपण पाहिलेली तर आता पुढे येतात धावफलकाकडे 69 5 षटकांचा खेळ संपलेला आहे. मयूर अवचट पुन्हा एकदा बघायचं. 1 षटकार आला परंतु त्यानंतर चौकार आला परंतु कमबॅक मयूरचं देखील राहिलंय. आता पराग औरंगे अण्णा. हो याही वेळेस आपण बघितलं तर मैदानाच्या मध्ये पंचानेकडे मात्र अपील उचलून धरली आहे. लिडिंग एज होती पराग अण्णा औरंगे. 17 चेंडू 38 धावा पण मध्ये ते बाद होत आहेत. विकेट. थँक्यू. यानंतर आपण या ठिकाणी नक्कीच याच्याकडे आमचे या स्पर्धेचे मित्र ओमकार दादा सुतार. ओमकार दादाचं देखील याच्याने आगमन झालेले. ओमकार दादा आपलं स्वागत आहे. त्याचबरोबर रोहन दादा सुतार देखील उपस्थित होत आहेत. त्यांचंही स्वागत आहे. याच्याकडे मुख्याध्यापक सन्माननीय बाळासाहेबजी जाधव आणि त्याचबरोबर आदरणीय सुनीलजी सानप सर यांचा आपण इनिंग ब्रेक मध्ये या मुख्य व्यासपीठावरती सन्मान संपन्न करणार आहोत. गोलंदाजीसाठी गोलंदाज सुदेश पुण्याच्या गोलंदाजीसाठी आलेला आहे. 7वं षटक मात्र तो हाताळतोय. पहिला चेंडू इथे वाईट बॉल आहे. नवीन बॅटर सुनील दाभणे
अर्थात सोन्या. गोलंदाज तयार. यावेळेस हा कुटप्पाचा बॉल उडवलाय सडक पे कडक सिक्सर. थँक्यू. आणि आता मात्र मैदानाच्या मध्ये बघायचंय गोलंदाजीसाठी गोलंदाज सुदेश आलेला आहे. षटकार तर खेचलाय मैदानाच्या मध्ये. धावफलकावरती धाव आहे 76. 76. पुन्हा एकदा पाडल स्वीप. बॅक टू बॅक दुसरा सिक्सर. थँक्यू. लागोपाठचा दुसरा षटकार पंकेश च्या बॅटमधून आलाय. हा चेंडू यावेळेस लेग स्टिकच्या बाहेर टाकला. चेंडू व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव आली. अतिरिक्त धावणे संघाची धावसंख्या 83 धावा. 83 म्हटलं की आपल्याला 1983 चा विश्वचषक आठवतो. 3 विकेट आतापर्यंत आलेले आहेत. भारताने पहिला विश्वचषक जिंकला. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. पुढे एकदा बघायचं यावेळेस मोठा फटका आहे लॉंग ऑफच्या डोक्यावरून. धन धन धन. यस यस तीच गाडी मला हवी आहे. षटकार. थँक्यू. आता मात्र इथे मैदानाच्या मध्ये षटकारांचा पाऊस पडतोय. हा पाऊस नाही, हा मुसळधार पाऊस आहे. लागोपाठचा तिसरा षटकार आलेला आहे पंकेच्या बॅटमधून. मयूर व सुदेशवरती आक्रमण. पुन्हा एकदा मोठा फटका खेळलाय. ऑन साइडला ते टर्न केलाय. डीप मिड विकेट मध्ये प्रोटेक्शन आहे. सिंगल तर आली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न होणार नाहीये. धावफलकावरती 90 धावा आहेत. धावफलकावरती 90. गोलंदाजीसाठी गोलंदाज मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा बघायच्या वेळेस तयार असेल सुदेश. ओव्हर दी विकेट. सुनील साठी हा चेंडू होता. फिंगर रोल केले ते. याही वेळेस एक धाव तर मैदानाच्या मध्ये घेतली जाते. एका धावे 22 रुपये आले सिंगल. या एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आपण बघतोय मैदानामध्ये पुन्हा एकदा 91 धावा. 91. 3 फलंदाज आतापर्यंत मैदानामध्ये बाद झालेले आहेत. कबळेचा पट्टापा थोडासा मागे खेचून टाकलाय. चेंडू इथे डॉट. षटक क्रमांक बघायचे मैदानामध्ये संपलं जाणार आहे ते 7वं. 7 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि टाइमही संपलेला आहे. त्यामुळे आता एक खेळाडू तुम्हाला 30 यार्ड सर्कल मध्ये घेऊन गोलंदाजी करायची आहे. चला स्पीडअप करू टीम आपण. थोडी घाई करायची आणि यानंतर इनिंग ब्रेक मध्ये आपल्याला टॉस देखील करायचा आहे. तर दोन्ही संघाचे संघनायक सामना मैदानावर बघायचं. पुढे आता मॅच कडे मी तुम्हाला ते घेऊन जाणार आहे. स्कोरबोर्ड वरती 91 धावा आहेत. मयूर शेवटचा षटक हाताळण्यासाठी मैदानामध्ये आलाय. समोर मात्र सुनील लाभणे अर्थात सोन्या. नाव सोन्या आहे आणि सोन्यासारखी कामगिरी देखील त्याला करायची आज. समोर मात्र मयूर. ओव्हर दी विकेट.
मोठा फटका खेळलाय चेंडू मात्र बघायचंय लॉंगॉनच्या दिशेने. एकेरी दुहेरी धावा इथे मैदानामध्ये घेण्याचा प्रयत्न. संघाची धावसंख्या बघायची आहे. संघाची धावसंख्या आता धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती 92. गोलंदाज तयार मयूर. यावेळेस सफल झालेत. डीप स्क्वेअर लेग मध्ये प्रोटेक्शन आपल्याला पाहायला मिळालं. तोपर्यंत घेतली जाते एक सिंगल. दुसऱ्या धावेचा तर प्रयत्न होणार नाहीये. या एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आपण पाहतोय 93 धावा. 93. लॉस ऑफ 3 विकेट. गोलंदाज पुन्हा एकदा मैदानाच्या मध्ये तयार असेल आता तो मयूर. यावेळेस उंच गेला चेंडू. लॉंगॉनला खेळाडू या चेंडूच्या खाली. सॉफ्ट डिस्मिसल. एक सोपा कॅच. विकेट. थँक्यू. इथे मैदानाच्या मध्ये बघितलं गेलं तर आता विकेट आलेली आहे. 93 झालेले आहेत. आता 3 चेंडू अजून शिल्लक आहेत. चला बॅट्समन चला. दुसरा फलंदाज मैदानाच्या बाहेर आला तरी तुमचा दुसरा मैदानामध्ये फलंदाज नाहीये. सामना मैदानाच्या मध्ये पुढे आता बघूयात. आता नवीन बॅटर इथे दाखल झालाय. संतोष सातकर अर्थात लोणावळ्याचा रसल. खूप मला वाटतं तो उशीर आलाय. मयूरचं शेवटचं षटक इथे प्रगती पथावरती असताना आतापर्यंत 3 चेंडू त्याने टाकलेत. 3 चेंडू मध्ये फक्त त्याने 2 धावा खर्च केलेल्या आहेत. धावफलकावरती 93 धावा आहेत. धन्यवाद आदेश सर. धन्यवाद तुषार सर. हा चेंडू यावेळेस इनसाइड आउट. रसल आला आणि रसलच्या बॅटमधून चौकार. थँक्यू. आता मात्र इथे मैदानाच्या मध्ये चौकार आलेले. चौकाराच्या मध्ये धावफलकावरती 97. गोलंदाजीसाठी गोलंदाज बघायचे मैदानाच्या मध्ये पुन्हा तयार असेल मयूर. पुढे सरसाफा चेंडू खेळण्याचा प्रयत्न इथे होता. याही वेळेस मोठा फटका आहे. हा षटकार आहे. एक पोरगी संध्याकाळी नाक्यावरती पाहिली होती. थँक्यू. तर आपल्याला मुख्य व्यासपीठावरती सन्मान करायचा आहे. सर फक्त 2 मिनिटं सन्मान घेईल. या ठिकाणी मुख्याध्यापक सन्माननीय बाळासाहेब जाधव सर आणि त्याचबरोबर आदरणीय सुनील सानप सर यांचा सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती संपन्न करतोय. त्यांचा सन्मान करण्यासाठी आकाशा पदवून समीर भाऊ शिंदे, बाळाभाऊ दामणकर यांना विनंती आपण सगळ्यांनी मुख्य व्यासपीठावरती यायचंय. चला आपले सगळे आयोजक विनंती आपण सगळ्यांनी सन्मान करण्यासाठी यायचं. दुसऱ्या दादा या. चेतन ठाकूर, अक्षयदादा डोळस यांना विनंती करतो आपण या. मुख्याध्यापक बाळासाहेब जाधव आणि सुनील सानप सर यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. आणि आपले सगळे जे विद्यार्थी आहेत ना सगळे स्टेजच्या समोर यायचं. आता हळू हळू हळू.
हा सगळे सन्मान घ्या पहिले, चला सन्मान घेऊ आपण आपा. मुख्याध्यापक बाळासाहेब जाधव सर. सन्मान घेऊ आपण. धन्यवाद सर, तुम्ही सगळेजण आलात, आम्हाला या स्पर्धेला भेट दिली, तुमचा मनापासून धन्यवाद आहे. सगळे नाचणार का? डीजे वाले होऊन जाऊ दे आमच्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी. सगळ्यांच्या आतवरती आतवरती आहे. सगळ्यांचं धन्यवाद, आता सगळ्यांचं धन्यवाद. एकच थांबा थांबा, एक लाव. हा उद्या सगळे येणार का? एक 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 लावा, चला त्यांची इच्छा एक. किरिस का सुनेगा गाना? किरीस का गाणं सुनेगा? किरिस का सुनेगा? दिल ना दिया, दिल ना लिया. थँक्यू, सगळ्यांचं धन्यवाद, सगळ्यांचं. उद्या सगळे या, तुम्हाला सगळ्यांना उद्या मनसोक्त नाचायला मिळेल.
चला दुसऱ्या डावाला सुरुवात होतीये. त्याचबरोबर दोन्ही संघाचे संघनायक विनंती असणारे आपण टॉस साठी यायचंय. 11 चॅलेंजर्स आडले आणि त्यांच्या विरोधामध्ये नॉटीबाई चिंचोली. दोन्ही संघाचे कॅप्टन विनंती करतो टॉस साठी चला. सामन्याकडे जाऊयात. मैदानाच्या मध्ये आपण बघूयात पुन्हा एकदा. पहिलाच बॉल होता. 104 चा पाठलाग आहे. हा चेंडू इथे मिड ऑफला बीट करत लॉंग ऑफ मध्ये 4 रन चौकार. थँक्यू. चला 11 चॅलेंजर साडले विरुद्ध नॉटीबाई चिंचोली संघाचे कॅप्टन टॉस साठी या. ही विनंती आपल्याला आहे. स्पर्धेच्या निमित्ताने ज्यांच्या वतीने चषक आम्हाला सौजन्य लाभलेले आहेत उद्योजक राहुल दादा भिलारे यांचं आगमन झालंय, त्यांचं स्वागत आहे. लिडिंग एज फटका फसलाय. हरीश जानी रेड डाऊन दी बॉल. शेणी बेनी शिरू आलाय आणि इथे पहिली मोठी विकेट मिळवली आहे सुमित पवारला बाद. त्याचबरोबर प्लेअर ऑफ द डे साठी यांच्या वतीने आम्हाला स्पोर्ट्स सायकल लाभलेली आहे. आदरणीय सौरभदादा गायकवाड यांचं आगमन होत आहे. सौरभदादांचं मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. टॉस आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये करणार आहोत. आदरणीय चषक सौजन्य यांच्या वतीने लाभलेले राहुलदादा भिलारे यांच्या शुभ हस्ते आम्ही या सामन्याचा नाणेफेकीचा कौल करतोय. फायनल सम्राट आदरणीय सागरभाऊ कारके हे देखील याच्या उपस्थित झालेले आहेत. त्याचबरोबर आमचे राहुलदादा भिलारे विनंती तो करतो या आपण टॉस करूयात. गोलंदाजीसाठी गोलंदाज शनी नवीन बॅटर सुमित दाखल झालाय. फटका फसला इथे मैदानामध्ये बघायचं आहे. इथे मिड ऑफ मध्ये एक सोपा कॅच देऊन बाद होतोय सुमित. हॅलो चिक. तर नवीन मॅच पुढील होणारी मॅच आहे नॉटीबाई चिंचोली यांच्या विरोधामध्ये 11 चॅलेंजर्स आडले. या दोन संघांमध्ये टॉस या ठिकाणी संपन्न केला जातोय प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. तर कॅप्टन विनंती आहे चला टॉस साठी या. टॉस या ठिकाणी आपण संपन्न करतोय. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी चषक सौजन्य लाभलंय ते माननीय राहुल भिलारे यांच्या हस्ते टॉस या ठिकाणी संपन्न केलं जातोय. तर या ठिकाणी आपण पाहतोय हेड कॉल्स आणि टॉस जिंकलाय. नॉटीबाई चिंचोली संघाने टॉस या ठिकाणी जिंकलाय आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलाय. तर फलंदाजीसाठी आपण पाहतोय आमंत्रित केले 11 चॅलेंजर्स आडले या संघाला. दोन्ही संघांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आहे. तत्पूर्वी आपण नॉटीबाई चिंचोली संघाचे कॅप्टन दिनेश भाऊंसोबत बसवडीशी बातचीत या ठिकाणी करणार आहोत. प्रथमतः जर आपण पाहतो स्वराज्य चषक 2026 मावळचा वर्ल्ड कप म्हणून या स्पर्धेकडे पाहिले जातं. ही स्पर्धा खेळत असताना आता नक्की दिवसभराच्या सत्रामध्ये की कोणत्या खेळाडूंचा खेळ चांगला झाला पाहिजे, त्याचबरोबर काय प्रयत्न आजच्या दिवसामध्ये तुमच्या राहतील? खेळ हा सर्व टीमचा चांगला झाला पाहिजे.
टीम खेळली तर विजय हा 100%. कुणा एका दुसऱ्याचा खेळ नको. त्याचबरोबर स्वराज्य चषक 2026 या स्पर्धेमध्ये जेव्हा नाव नोंदणी झाली त्यानंतर आपण पाहिलं की भरपूर साऱ्या मावळ तालुक्यातील टीम्स ही स्पर्धा खेळण्यासाठी इच्छुक असते. जेव्हा तुमची या स्पर्धेमध्ये एंट्री झाली आणि त्यानंतर जेव्हा कळालं की आपण देखील स्वराज्य स्पोर्ट फाउंडेशन संघामध्ये आपण स्वराज्य चषक या स्पर्धेमध्ये आपण खेळणार आहोत. गतवर्षीचा मानकरी देखील तुम्ही या स्पर्धेमध्ये ठरले, परंतु या वर्षी तुमचे जास्तीत जास्त काय प्रयत्न असतील आणि जेव्हा एंट्री झाली त्यावेळी मनामध्ये नक्की काय होतं? मावळ तालुक्यातील सर्वच टीमना ह्या ठिकाणी खेळायची इच्छा असते आणि ज्या वेळेस आपली एंट्री यावेळेस फिक्स झाली इथे अमोलदादा आणि मी यावेळेस एंट्री करत असताना आम्ही दोघं म्हणजे मोबाईलवरती बोट ठेवून बसलो होतो की एंट्री ही 100% झालीच पाहिजे काही करून. नेटवरती आम्ही न अवलंबून वायफायमध्ये जाऊन बसलो. म्हणजे स्वराज्य एंट्री सांगायचं विशेष म्हणजे 8:06 एंट्री मनोज भाऊंच्या अध्यक्षांच्या याच्यातून पडला तर 8:06 एंट्री पडली. 8:06 1 सेकंद न होता तर कमीत कमी 35 टीमची एंट्री 8:06 झाली होती. हीच स्वराज्य चषकाची खासियत आहे. स्कोरबोर्डवरती मी तुम्हाला घेऊन जाईल. 12 वरती धावफलक आहे. ओटू आदेश सर. ह्या स्पर्धेचं बोलायचं विशेष म्हणजे ही स्पर्धा सर्वांनाच खेळायची इच्छा असते. आम्हालाही खेळायची इच्छा आहे. आम्ही इथं आमच्या दिवसभराचा एफर्ट देऊ आणि ग्राउंड दरवर्षीपेक्षा अतिशय चांगलं ग्राउंड झालं आहे. त्यामुळे सर्व स्वराज्य क्रिकेट ग्रुपला आमच्या शुभेच्छा. थँक्यू. तुम्हाला देखील पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. आणि यानंतर आपल्यासोबत आहेत महेंद्र. आणि आता ही स्पर्धा खेळत असताना की आजच्या दिवसभराच्या सत्रामध्ये चांगले संघ तुमच्या विरोधामध्ये आहेत. प्रथम तुमची बॅटिंग आहे तर जास्तीत जास्त किती धावा बनवण्याचा प्रयत्न तुम्ही कराल, कारण समोरचा संघ देखील ताकदवर संघ म्हणून आहे आणि पहिलाच सामना आहे तर या पहिल्या सामन्यामध्ये काय प्रतिक्रिया असणार आहे? नक्कीच आम्ही टॉस हारलेलो आहे. समोरच्या टीमला कमीत कमी आम्ही 100 रन 8 ओव्हरला करण्याचा प्रयत्न करू. स्पर्धेबद्दल बोलायचं म्हटलं तर स्वराज्य चषक 2026 ही स्पर्धा मावळ तालुक्यातील एक नियोजनबद्ध आणि सुटसुटी स्पर्धा म्हटली गेली तरी वावगं ठरणार नाही. आणि या स्पर्धेमध्ये खेळायला मावळ तालुक्यातील असोसिएशनला जेवढे रजिस्टर टीम आहे 55 सगळ्यांना खेळण्याची इच्छा असते, पण एंट्री प्रत्येकाला भेटत नाही. सरपंचांनी सांगितलं की एका सेकंदाच्या मी तर म्हणतो मिली सेकंदामध्ये जवळजवळ 50 ते 55 टीमाची एंट्री झाली. माझी एंट्री 4 ते 5 नंबरला माझ्या मोबाईलला दिसत होती. तरी पण मी इतरच्या 4-5 जणांच्या मोबाईलला चौकशी केली की आपली एंट्री किती नंबरला आहे. त्यावेळेस माझी एंट्री 6-7 नंबरला सुद्धा 19 नंबरला एंट्री गेली. मग ही स्पर्धेचं स्वरूप किती आहे याच्यावरूनच आपल्याला समजतं आहे. तुम्हाला देखील पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. धन्यवाद. आणि मैदानामध्ये चालू असलेला रंगतदार सामना आणि त्या रंगतदार सामन्यासाठी पुन्हा एकदा मी तुम्हाला घेऊन जातो कॉमेंट्री बॉक्समध्ये. सुमित सोनवणे सर, थँक्यू. धन्यवाद सर. आणि इथे आता बघायचं आहे धावफलकावरती धावा ज्या आहेत त्या 14 धावा. अगदी दुसरं षटक इथे मैदानामध्ये प्रगती पथावरती असताना नवीन बॅटर सन्मान दिलाय चेंडूला. इट्स अ डॉट बॉल. बॅट्समन नाव कळवा. एका बाजूने मंगेश तांबे आहेत, विशाल आहे. दोन्ही संघांना विनंती असताना आपला एक प्रतिनिधी कॉमेंट्री बॉक्स मधून पाठवून देत चला. मोठा फटका खेळला यावेळेस ऑन साइडला टर्न केलाय. मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षण तैनात आहे. सूरज धोंडगे चेंडूला इथे कव्हर करताना आपल्याला बघायला मिळाला आणि संघाची धावसंख्या एका धावेच्या मदतीने धावफलकावरती धावा ज्या आहेत त्या 15 धावा. षटक क्रमांक अगदी दुसरं प्रगती पथावरती असताना अकोटप्याचा बॉल मंगेश तांब्याच्या बॅटमधून पुल केलाय आणि चेंडू गुलही झालाय. षटकार. धावफलकावरती षटक क्रमांक आपण पाहतोय दुसऱ्या मैदानामध्ये संपलं जात आहे. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 21 वरती धावफलक आहे.
36 चेंडू आणि जिंकण्यासाठी 83 ची अजूनही जी गरज आहे. गोलंदाज तयार. अकुटप्याचा बॉल होता यावेळेस ऑन साइडला मिड विकेट मध्ये प्रोटेक्शन तेजस बोर्डेचं. इथे विकेट, फलंदाज बाद. सुबह से लेकर शाम तक, शाम से लेकर रात तक, सुबह से लेकर शाम तक, शाम से लेकर रात तक, रात से लेकर सुबह तक, सुबह से धाफलकावरती आपण बघूयात इथे मैदानामध्ये विकेट आलेली आहे. शनी बेरीशिरूर गोलंदाजीसाठी यावेळेस खोलवट टप्प्याचा बॉल होता ऑन साइडला हलक्यातनं टर्न करण्याचा इथे प्रयत्न राहिला मयूर आउटसरचा, कारण 4 विकेट आतापर्यंत आलेले आहेत. एका बाजूने मंगेश तांबे तर दुसऱ्या बाजूला मयूर आहे. षटक क्रमांक बघायचे मैदानामध्ये आता धाफलकावरती 22 वरती ते धाफलक आहे. 22 रन. बॉलिंग ट्रॅकवरती शनी बेरीशिरूर आहे, तर दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये मंगेश तांबे आहे. हा चेंडू यावेळेस जागेवरती उभा राहून फटका खेळण्याचा प्रयत्न येतो. त्या बॅट आणि बॉलमध्ये संपर्क साधता आलेला नाहीये. स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय मावळ तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशनचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष आणि त्याचबरोबरीने ज्यांचा फॅन फॉलो फार मोठ्या प्रमाणावर आहे, अमोल भाऊ जाधव यांचं आगमन झालेलं आहे. आणि अमोल भाऊ आपलं स्वराज्य क्रिकेट क्लबच्या वतीने स्वागत आहे. यावेळेस कट केल्या बॉलला उंच गेलाय आणि तिथे मैदानाच्या मध्ये सुनील दामणे चेंडूच्या खाली झेल होतोय. फलंदाज मंगेश तांबे बाद. आपल्याकडे फर्स्ट एड किट आहे अण्णा, जर गरज असेल तर या किंवा घेऊ. तुमच्याकडे पाठवू का तिकडे सामन्याकडे? आपण मैदानामध्ये पुढे आहे बघूयात. मला वाटतं षटक संपल्यानंतर आमचे जे ऑफिशियल्स आहेत आपण तयार राहा. आयोजक टाइम आपण पाहतोय, वेळ लावलेला आहे. 10:51 ला पहिला बॉल पडलाय. मला वाटतं उरसेगाव म्हटलं की अमोल भाऊचा फार मोठा फॅन फॉलो. गोलंदाजीसाठी गोलंदाज शनी बेरीशिरूर आहे. राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस उंच गेला चेंडू. ऋषिकेश चेंडूच्या खाली टेकन, व्हेरी गुड कॅच. विकेटचं इथे होणारे पतन. शनीने 4 विकेट मिळवलेले आहेत. डीजे संकेत NDD. थँक्यू. एकदा टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या शनी बेरीशिरूर साठी. स्वराज्य चषकामध्ये त्याने 5 आपलं खोललेलं आहे. इथे बोला स्प्रे घेऊन जा. फर्स्ट एड किट आपण घेऊन जायचंय.
सामन्याकडे जाऊयात आपण या ठिकाणी मावळ तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशनचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष आपण मावळ तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशनचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष आदरणीय मलुभाऊ जाधव यांचा सन्मान आपण प्रथमतः एक मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशनचे प्रतिनिधी म्हणून तुमचा सन्मान आम्ही करतोय. 2 उपाध्यक्ष गळा भेट करतायत. आमचे स्वराज्य क्रिकेट क्लबच्या वतीने सन्मान होतोय. सरपंच दिनेश भोया, सचिन दादा या सामन्याकडे आपण पुण्याला जाऊयात आणि आता बघायचंय मैदानाच्या मध्ये आतापर्यंत 6 फलंदाज आहेत ते डगआउट कडे पोहोचलेले आहेत. गोलंदाजी सर बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा इथे मैदानामध्ये आलेला आहे. एका बाजूने आता मयूर आहे, दुसऱ्या बाजूला प्रजय. अमुदादा सामन्याकडे जायचे मैदानाच्या मध्ये पुढे एकदा दाफलकाकडे आपण पाहिले गेले तर 3 षटकं संपलेली आहेत आणि 22 धावा दाफलकावर आहेत. अजून समीकरण आपण बघूयात. आता मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न याही वेळेस टप्पा पडल्यानंतर थोडीशी दिशा इथे बदलणारा चेंडू होता. श्रीराम इलेव्हन लोणावळा संघाच्या गोलंदाजांनी ज्या प्रकारची गोलंदाजीचा स्पेल दाखवला, विशेष आपण पाहिलं तर पराग आवरंगने ज्या प्रकारची बॅटिंग केली, शेनी बेरू शेरूने आपलं हायफाय त्याने दाखवला. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. पुढे त्या मैदानाच्या मध्ये हा चेंडू पुन्हा एकदा ओ वाह वाह काय क्षेत्ररक्षण आहे. पायाच्या साईडने सुनील लांबणे चेंडू थांबवला. सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे 2 धावा आलेल्या आहेत. बाळाभाऊ, आयुष्यामध्ये अशी पण काही माणसं असतात ना, इतकी बिझी होऊन जातात ना कधी कधी की त्यांना काही त्यांना मित्रांचा विसरही पडतो. मला वाटतं लवकरच यावर्षी नवीन कार्याची तयारी आहे की काय, असाही प्रश्न आहे मला. हा चेंडू खोलवर टप्प्याचा बॉल होता. सावधरित्या चेंडू अगदी ते खेळून काढलाय. 1 धाव आलेली आहे. स्क्रीनवरती आपण मैदानामध्ये आपण पाहिले तर मैदानामध्ये नक्कीच शनी बेनुशिरूने फायफर जो आज मात्र पहिल्या स्मॅश मध्ये खोलला. 5 विकेट त्याने मात्र मिळवले आपल्या व्हेरिएशन मधून, आपल्या गोलंदाजी मधून आणि महत्वाची सुमित पवारची विकेट त्याने मात्र मिळवली. यावेळेस मोठा फटका आहे मयूरच्या बॅट मधून. डीप मिड विकेटला हा षटकार. थँक्यू. आणि इथे मैदानाच्या मध्ये बघायचं आता षटकार आलेला आहे. दाफलकावरती 32 आहे. 32 रन. मयूरला माहिती आहे 100+ धाव्यांचा पाठलाग आपल्याला करायचा आहे. 1 बॉल पहिला टाकावाच लागणार आहे तो मयूर सर. जो चेंडू पहिल्या गोलंदाजाच्या हातामध्ये आहे तो चेंडू पहिला टाकला जाईल. हा चेंडू पुण्याचा खोलवर टप्प्याचा बॉल. फलंदाजाकडून आपण पाहतोय आक्रमण तर सुरू आहे, परंतु ज्या प्रकारे टॉप ऑर्डर अक्षरशः ढासळलाय ना. षटक क्रमांक मैदानामध्ये बघतोय आपण 4थं प्रगतीपथावरती असताना दाफलकावरती 33 धावा आहेत. गोलंदाज पुढे संतोष. हा चेंडू पुन्हा एकदा ऑन साइडला गॅप फार मोठा आहे तिथे. डीप कॉर्नरला चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. 4 रन चौकार. थँक्यू. इथे प्राइज आहे बघा. आता प्राइज डिक्लेअर झालेले आहे. षटक संपलेलं आहे. 4 षटकं संपलेली आहेत. दाफलकावरती 37 धावा आहेत. अजून 24 चेंडू शिल्लक आहेत. बनवायचे 67. आणि मला वाटतं
आज दिवसभरामध्ये उपाध्यक्षाला केली कमिटमेंट आहे. अमोल जाधव यांनी मात्र सांगितलं आज दिवसभरामध्ये जर अमोल भाऊंनी 200 धावा प्लस बनवल्या दिवसभरात तर इथे बाळाभाऊ धामणकर मावळ तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष यांच्या वतीने 10,000 रुपयाचं पारितोषिक अमोल भाऊंना आताच डिक्लेअर केलेलं आहे. सामन्याकडे मैदानामध्ये बघायचं पुढे एकदा. आता सूरज धोंडगे पहा कॅप्टनचं लक्ष वेधणार आहे. तुमच्याकडे 35 मिनिटं आहेत 7 षटकं टाकण्यासाठी आणि 35 मिनिटांमध्ये तुम्हाला 7 षटकं पूर्णच करायची आहेत. धाफलगावरती आपण बघतोय 37 धावा आहेत. 5वं षटक इथे सुरू होत आहे. सूरज धोंडगे जो मात्र गोलंदाजीसाठी आलेला आहे. पहिलाच बॉल होता पायावरती टाकल्या चेंडू मिड विकेट मध्ये प्रोटेक्शन आहे तिथे. तेजस बोर्डे चेंडूला कव्हर करतोय तोपर्यंत घेतली जाते एक सिंगल. या एका धावेच्या मदतीने आता संघाची धावसंख्या आता जर आपण पाहिलं गेलं तर धाफलगावरती 38 धावा आहेत. शांतता फार मोठ्या प्रमाणावरची शांतता आहे. आपण पाहिलं गेलं तर या सीझन मध्ये प्रथम क्रमांकासाठी 80,000 रुपयाचं पारितोषिक आहे. द्वितीय क्रमांकासाठी 50,000 आहे. तृतीय क्रमांकासाठी 40, चतुर्थ क्रमांकासाठी 30,000, 5व्या क्रमांकासाठी 25,000. यावेळेस मोठा फटका आहे तिथे मात्र बघायचं आहे ऋषी फार दूरवरती आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. हा चौकार. थँक्यू. आता मात्र इथे चौकार आलेला आहे. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या आपण पाहणार आहोत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न संतोष सातकर. इथे घरटं सोडलं मयूरने आणि मागे यायला उशीर झाला. तिथे समोर मात्र पंकज ढाकळ होता आणि तिथे विकेट आली मयूरची. विशेष सहकारी यांचा आपल्याला लाभलेला आहे सन्माननीय रामदास शेठ धामणकर यांचा आपण पाहतोय स्वराज्य चषकासाठी विशेष सहकार्य आहे. त्यांचं देखील आगमन होते. त्यांचं देखील मी स्वराज्य चषकाच्या वतीने त्यांचं स्वागत करतो. एका पाठोने एक फलंदाजांची पडझड मात्र ज्या प्रकारची सुरू आहे ही पडझड थांबायला नाव घेत नाहीये. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. पुढे मैदानाच्या मध्ये राऊंड द विकेट. यावेळेस खोलवर टप्प्याचा बॉल लॉंगरच्या डोक्यावरून सीमारेषेच्या बाहेर आहे. षटकार. याच्याकडे शीतळादेवी पुष्पभंडारचे ओनर आमचे सनीभाऊ शिंदे यांचा याच्याकडे आगमन झाले. सनीभाऊ आपलं स्वागत आहे. पुन्हा एकदा इथे एक्स्ट्रा कव्हरला चेंडू मात्र पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर आहे. 4 रन. थँक्यू. दाफलगाकडे आपण जाऊयात मैदानाच्या मध्ये. याच्याकडे आदरणीय विशेष सहकारी यांचा लाभलेला रामदास भाऊ धामणकर यांचा मी याच्याकडे सन्मान करतोय. मी रामदास भाऊंना विनंती करतो आपण सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. त्याचबरोबर शीतळादेवी पुष्प भंडारचे सर्व आमचे सनीभाऊ शिंदे प्रत्येक गेले 9 पर्व ज्यांच्या वतीने आम्हाला खऱ्या अर्थानं
छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासाठी पुष्पर्प सौजन्य त्यांचं लाभतं. गोलंदाजीसाठी गोलंदाज खोलवर टप्प्याचा बॉल होता. यावेळेस ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर ठेवला. संतोष सातकर गोलंदाजीसाठी आलेला आहे. पहिले चेंडू वाईड आहे. त्रेपन्न धावा स्कोरबोर्डवर आहेत. 54 धावा आहेत. खोलवर टप्प्याचा बॉल पुढे येता मिड विकेटला देखील इथे चेंडू खेळला आहे. क्षेत्ररक्षक आपण पाहतोय तेजस. एक एक धाव जो रोखण्याचा प्रयत्न वारंवार जो सुरू आहे. थोडीशी शांतता आहे कारण सामना आपण पाहतोय फलंदाजांचे खांदे पडलेले आहेत. 7 फलंदाज डगआउटच्या आश्रयाला आहे. एका बाजूने प्रजय दुसऱ्या बाजूला सूरज आहे. मोठा फटका आहे. उंच गेलाय चेंडू. संतोष सातकर वा वा काय कॅच आहे वा. आजचा कॅच ऑफ द मॅच. थँक्यू. तर आपण या ठिकाणी अखंड महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पार्पण करणार आहोत. तुम्ही या ठिकाणी आदरणीय राहुल दादा रामदास भाऊ दामणकर असतील. त्याचबरोबर आमचे सनीभाऊ शिंदे मोबाईल टेनिस क्रिकेट असोसिएशनचे असणारे उपाध्यक्ष अमोल भाऊ जाधव, सचिन दादा पानसरे, त्याचबरोबर आमचे दिनेश भाऊ बोडके, महेंद्र येवले यांना विनंती करतो आपण मुख्य व्यासपीठावरती या. विनंती आपण महाराजांच्या प्रतिमेला पुष्पार्पण करतोय. या सचिन दादा, अमोल दादा, दिनेश भाऊ, महेंद्र दादा सगळ्यांना विनंती आपण या. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. नवीन फलंदाज देखील इथे दाखल झालाय आणि आता दांडी ही काठी काढली अक्षरशः संतोष सातकरने. थँक्यू. मला वाटतं अमोल भाऊ जाधव, सचिन दादा पानसरे, दिनेश भाऊ बोडके आपल्या इकडे फक्त तुम्ही तिघच आहेत. विनंती या मुख्य व्यासपीठावरती आपण महाराजांच्या प्रतिमेला पुष्पार्पण करतोय. महेंद्र दादा येवले या विनंती आपल्याला. अमोल भाऊ जाधव, मावळ तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशनचे असणारे उपाध्यक्ष, मला वाटतं आपण पाहिल्या गेले तर म्हणजे त्यांच्या फॅन फॉलोने सांगितले अमोल भाऊ मावळ तालुका टेनिस क्रिकेटचे डॅशिंग सध्या नेतृत्व आहे आणि सध्या उपाध्यक्ष पद मात्र ते भूषवत आहेत. चेंडू हलक्यात पुन्हा खेळण्याचा प्रयत्न इथे केलाय. तर आम्ही आदरणीय रामदास दामरकर, सनीभाऊ शिंदे, त्याचबरोबरीने स्वराज्य क्रिकेटचे सगळे सदस्य, महेंद्र दादा येवले तुम्हाला विनंती करतो आपण या. बाळाभाऊ दामणकर, दिनेश मालपुडे, समीर शिंदे, अक्षय आंबेकर, लाला दौंड, आदेश ठाकूर. हा चेंडू षटकार आहे. सगळ्यांच्या शुभास्या आपण पुष्पार्पण करतोय. मृतिकेच्या पावित्र्य तव राखिले, स्वराज्य स्वप्न साकारिले, गरजुनियास्ती केला हिंदोत्सव साजरा, शिवराजा तुझ मानाचा मुजरा. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. एक चेंडू राहिलेला आहे. एक राहिलाय. पहिला वाईड आहे, त्यानंतर सिंगल, 2 विकेट, त्यानंतर सिंगल आणि त्यानंतर षटकार. एक चेंडू राहिलेला आहे. स्कोरबोर्ड 62 धावा, 62, 13 चेंडू 43.
यावेळेस परफेक्ट टायमिंग नव्हतं. संघाची धावसंख्या आपण बघतोय आता एका धावेने पुढे जाईल धावफलकावरती 62 धावा. सामन्याकडे जायचंय मैदानामध्ये आपल्याला पुन्हा एकदा. धावफलकाकडे आपण बघतो मैदानाच्या मध्ये 5-6 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि धावफलकावरती 62 आहेत. 12 चेंडू 42. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुन्हा एकदा मैदानाच्या मध्ये आपण बघूयात. खुलवटप्प्याचा बॉल पायामध्ये टाकले चेंडू होता. हलक्या हाताने ते चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न केलाय. लॉंग मधून ऋषी चेंडूला कव्हर करतोय. सूरज धोणगे गोलंदाजीसाठी आलेला आहे. 2 धावा इथे आल्यात. एकेरी 2 धावेने मात्र आपण पाहिलं गेलं तर धाव्यांचा प्रयत्न इथे सुरू होतोय. गोलंदाजीसाठी गोलंदाज सूरज धोणगे पुढे आपण पाहिलं तर अक्षरशः लास्ट विकेट आपण मैदानामध्ये बघतोय. लेग स्टिकच्या बाहेर टाकलेला चेंडू. इट्स अ वाईट बॉल. आताच्या 2 धावा आहेत. मला वाटतं पलीकडून चेंडू घेतला ना. हा चेंडू वाईड. वाईट +2. धावफलकाकडे आपण पुढे जाऊयात. धावफलकावरती 67 धावा आहेत. लास्ट विकेट साठी मात्र ही जोडी खेळतीये. याही वेळेस लेग स्टीमच्या बाहेर टाकलेला चेंडू. इट्स अ वाईड बॉल. या स्पर्धेचे मित्र आपण पाहतोय नक्कीच आपण पाहिलं तर आनंद घेत आहेत आणि मला वाटतं आज गेले 6 दिवस झालेत 5 दिवस झालेत दर्शन झालेले नाही. अमोलदादा इंगे हे देखील आपण पाहिलं तर या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. परंतु मला वाटतं अमोलदादा नक्की आज येतील. अमोलदादा आपलं स्वागत आहे. यावेळेस फटका फसला. उंच केलाय. ऋषी चेंडूच्या खाली आहे आणि इथे नाही राहिलेवर वराळे संघ इथे ऑल आउट होतोय आणि सामना जिंकलाय श्रीराम 11 लोणावळा संघाने विजयाचा झेंडा रोवलाय. विजय संघाचे अभिनंदन. पर हम हैं अटके यारा दिल भी मारे झटके हो. विजयदादा काळे पुढे असलेली विनंती असेल संपर्क साधायचा. विजू याच्याकडे आमचे उरसेगावचे बरेचसे ग्रामस्थ उपस्थित आहेत. त्यामध्ये सन्माननीय पोपटराव शिंदे साहेब देखील उपस्थित आहेत. त्याचबरोबर तानाजी भाऊ कारके देखील